ही स्पर्धा भरपूर मोठ्या मंचावरती पोहोचेल आणि प्रेक्षक आतोनात खरतर या संपूर्ण क्रीडा संकुलाच्या आजूबाजूला गर्दी करत असताना बघायला मिळणार आहेत. बट आजची रात्र कशा पद्धतीनं जाईल यामध्ये आता आपण जाऊया. नाव बॅक टू द क्रिकेट. खेळपट्टीवरती आजच्या रात्रीला दुसरा सामना सुरू होतोय. प्रेक्षकांचं करूया सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथे आपण पाहताय बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला बीड संघाने आणि आता ऑफिशियल टीम सज्ज होतीये. सामना सुरू होण्याचा इशारा आता पंचांनी दिलाय. पण बघाल, लेट्स प्ले गेम ऑन. पहिला बॉल फुलटॉस होता. मिड विकेट मध्ये आपण बघताय दिशा दाखवलेली आहे, जिथे बॅटिंग करत असताना स्ट्रायकर बॅटर आपण खेळपट्टीवरती तेजस या फलंदाजाला पाहिलं. पहिला फुलटॉस वरती पहिली सिंगल जी या बॉलवरती इझिली मिळाली आहे बॅटिंग करणाऱ्या बीड संघाला. आपण बघाल, प्रवास तर दोन्ही टीमने खूप दुर्बलचा केलेला आहे, पण तो प्रवास ही स्पर्धा खेळण्याकरिता कशासाठी गेलाय? जिंकण्याकरिता केला. आणि त्यामध्ये आपण बघताय दोन्ही संघ आमने सामने खेळत असताना नक्कीच आपापलं चांगलं क्रिकेट जे मात्र मैदानावरती दर्शवत असताना बघायला भेटतील. पाव प्लेचा खेळ सुरू आहे. गोलंदाजीमध्ये आपण पाहताय तिथे धोत्रे टीमकडून पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी करत असताना रितेश गोलंदाजी करतायत. पाव प्लेचा खेळ सुरू आहे. बंधनकारक स्पेल जे इथे रितेश हाताळतोय. सातत्याने या मैदानाची चर्चा तितकीच आपण सर्वांनीच घेतलेली आहे. मागच्याच मॅचमध्ये आपण 53 धावा डिफेन्स होत असताना तिथे पाहिलेले आहेत. फुल टॉस समोर आपण बघू शकतायत. लॉंगॉनच्या दिशेला फक्त दिशा दाखवली होती. लॉंगॉनचे फिल्डर तिथे बॉलवरती पोहोचत असताना चांगली फिल्डिंग सिंगल मिळते. याच दरम्यान आपण बघाल, MD ग्रुपचे अध्यक्ष आदरणीय आमचे प्रभाकर दादा रसाळ यांचं शुभागमन झालेलं आहे. नक्कीच दादांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. आपलंही सहर्ष स्वागत आहे. पाव प्लेचा खेळ सुरू आहे. मैदानामध्ये आपण पाहता खेळपट्टीवरती आता इथून चांगला तडाखा तेजसच्या बॅटमधून बघायला मिळेल आणि लॉंगॉनला क्लिअर होत असताना चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहता फटका खूपच चांगला होता आणि महत्त्वाचा घटक म्हटला मग शॉट सिलेक्शन आणि त्याच्यानंतर गॅप हा भरपूर चांगला शोधला बॅटिंग करत असताना मैदानामध्ये तेजसने आणि तिथूनच प्राप्त केलेला चौकार. 6 धाबा धावफलकावरती आहेत. पाव प्लेमध्ये अधिकच्या धाबा आणाव्या लागतील जर तुम्हाला टार्गेट मोठं सेट करायचं असेल तर. शॉट ऑफ लेट, गती ओळखली आहे. चतुराई आणि चाणक्षपणा या दोन्ही गोष्टी मैदानावरती वापरत असताना फलंदाजी करणारा आपण जरूर बॅट्समन तेजसला बघाल. एक साथ रो धावून पडून मैदानावरती आपण पाहताय गतिमंत 2 रन्स ज्या इथे कन्वर्ट केल्या जात आहेत. सामन्यामध्ये आपण बघाल, थोडासा वेळ जो बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये बीड संघाचे बॅटरही घेत आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे सेट झालो तर धावा येतील आणि त्यामुळेच त्याच उद्देशाने मैदानावरती ही फलंदाजी दर्शवली जाते आहे. 8 धाबा स्कोर बोर्डला आहेत. पाव प्लेचा खेळ सुरू आहे. सामन्यामध्ये आपण पाहाल काहीतरी चांगलं सोचलेलं आहे बॅटिंग करत असताना इथे बीड संघाच्या बॅटरने, तर गोलंदाजाला देखील आपली चतुराई दाखवणं गरजेचं आहे. फुल टॉस कनेक्शन आता वाटतंय चांगलं आहे, पण क्षेत्ररक्षक लॉंगॉनला प्रवास करत होते आणि बॉल आवाक्याच्या पलीकडे दिसत असताना एका टप्प्यावरती मोहर लागले लॉंगॉनला 4 धाबेची. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. टॉप लेवलचे सारे खेळाडू खेळाया जमती. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती. आज रंगलाई नारायण थँक्यू. ऑलमोस्ट आपण पाहू शकतायत सभापती चषकाची चर्चा सातत्याने आपण बघाल गेल्या 2 रात्रीमध्ये आपण ऐकली. याची तिसरी रात्र आणि उद्याची फायनल नाईट जी मात्र आपण पाहणार आहोत. आणि जरूर उद्याच्याही रात्रीमध्ये विशेष करून प्रेक्षणीय सामना आदिवासी ठाणे आणि त्यांच्या विपक्षात आदिवासी रायगड. म्हणजे आपण बघाल ठाणे तालुक्यातील सुपरस्टार आणि त्याचबरोबर रायगड तालुक्यातील सुपरस्टार या क्रीडानगरीमध्ये उतरत असताना बघायला मिळतील. आणि प्रेक्षकांकरिता उद्याच्या रात्रीमध्ये स्पेशली आपण पाहताय भल्या मोठ्या पारितोषिकांची देखील अनाउन्समेंट आजच्या रात्रीमध्ये होत असताना आपण पाहिली आहे. आणि अगदी आपण बघाल अगदी लकी ड्रॉसाठी फ्रीज आणि त्याचबरोबर 2 कूलर ज्या मात्र आपण देणार आहोत. आणि अगदी आपण बघू शकतात भावी सरपंच आदरणीय प्रभाकरजी रसाळ साहेबांच्या माध्यमातून आता प्रत्येकी विकेट करिता 500 रुपयाचं पारितोषिक जे येत असताना आपण पाहाल.
पाहुण्यांची उपस्थिती जी मात्र या मंचावरती बनली आहे. म्हणतात ना, आयोजकांनी हाक द्यावी आणि पाहुण्यांनी साथ द्यावी. आज अगदी इतकी मोठी स्पर्धा जी आपण जरूर ऑर्गनायझिंग झालेली बघतोय आणि या स्पर्धेच्या साथीसाठी भरपूर साऱ्या पाहुण्यांनी सपोर्ट दिला आणि अगदी आपण बघू शकाल सभापती चषक आपल्या सर्वांच्या भेटीला पोहोचलेला आहे. तिसरी रात्र एका षटकाचा खेळ संपला. 12 धावा बॅटिंग करत असताना सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. सध्या तरी बीड हा संघ सुरुवात चांगली राहिली आहे बॅटिंग करत असताना या सामन्यामध्ये आपण बघाल बीड संघाची ओव्हरऑल दोन्ही सलामीवीर मैदानावरती चांगल्या पद्धतीने खेळ करतायत. विशेष करून तेजसच्या बॅटमधून 5 बॉल 11चा नॉक जो आपण पॉवर प्लेमध्ये बघितला. पार्टनर देखील तितकाच चर्चेत आपण बघू शकतायत. महेंद्रने देखील 1 बॉलवरती सिंगल घेतलेली आहे. म्हणजे दोन्ही बॅटर चांगल्या पद्धतीने खेळ करतायत आणि ज्या पद्धतीने दुसऱ्या षटकाला सुरुवात केली आहे तिथे मैदानावरती आघात करत असताना छाती ठोकून बॅट्समन महेंद्र षटकार. चषक सभापती आज रंगलाय नारायण रामसे साहेब चषक सभापती आज रंगलाय नारायण. थँक्यू डीजे. आणि आता पारितोषिक अजून सारे इथून वाढत चाललेलं आपण बघताय. आदरणीय नारायणजी डामसे साहेबांच्या माध्यमातून 100ली म्हणजेच एका हाताने जर झैल पकडला ऐवाजेल तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एक्झॅक्ट 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, फलंदाज आकर्षण भरपूर चांगल्या पद्धतीने दर्शवतात आपल्या बॅटमधून. पण समोर लॉंग ऑफचा फिल्डर आता पकडतात जाईल आणि डाबाला पहिलं किंडार. बॅट्समन महेंद्र आउट. अरे कोण रे आला तो कर्जतवाला अरे कोण रे आला या कोटिंब्यावाला तो कशात कम नाही रे दादा कशात कम नाही रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे आमच्या नारायण डामसे. थँक्यू डीजे. 18ला 1 विकेट इथून खोलेला आहे बॅटिंग करणाऱ्या मैदानावरती आपण बघू शकता. सध्या तरी बीड संघाने पेनल्टीचा सामोरा करावा लागणार आहे. त्यामुळे इथून 1 सेट इनिंगमध्ये मिनिमम 50-54 धाबेपर्यंत मजल गाठणं गरजेचं आहे. समोर आपण बघू शकता 18 धार बनल्यात. गोलंदाजी मार्कवरती वैभव रसाळ गोलंदाजी करतायत. नवीन बॅटर खेळपट्टीवरती आता जय दाखल होतील. जय मैदानावरती फलंदाजीसाठी इंटर राहिलेत. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. एक्स्ट्रा वेळ खर्च करू नका प्लीज. प्रत्येक टीमला मी आजच्या रात्रीमध्ये आता याच गोष्टी वारंवार सांगणार आहोत. सामना भरपूर चांगला आहे. मैदानामध्ये आपण बघताय खेळपट्टीवरती सध्या तरी धोत्रे संघ गोलंदाजी करतोय. टॉस जरी गमवला तरी सामना इथून खेळायचा बाकी आहे आणि त्यामध्ये आपण पाहू शकता सध्या गोलंदाजी करत असताना बरोबर विकेट मिळवलाय गोलंदाज तिथे मैदानावरती. वैभव या गोलंदाजाने पलटवार दर्शवलाय. जय आलेत फलंदाजीसाठी. थोडीशी हरकत राहिली पडल्यानंतर खेळपट्टीने चांगला एक्स्ट्रा बाउन्स गोलंदाज मैदानावरती वैभवला दिलेला पण बघितलाय. जिथे आता चोटी सिंगल या बॉलवरती मिळत असताना बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये आपण बघताय सध्या तरी बीड संघाला 19 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. पुण्यात ठेवतात. समोर बॅटच्या एंडिंग फ्लोमध्ये कनेक्शन. मिड विकेटच्या क्षेत्ररक्षक आता तिथे बॉलवरती पोहोचतात. थ्रोपैकी विकेट किपर एरियाला आणि तुर्तास याही बॉलवरती एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये आपण बघताय. सध्या इथून बीड संघाचे बॅटर दर्शवत आहेत. त्यांनाही माहिती आहे थांबलो तर इथून यशाचा झेंडा आपण गाडू शकतोय आणि संपलो तर मग लोक आपल्याला कदाचित नावं ठेवतील. त्यामुळे नक्कीच इथून खेळपट्टीवरती जर यश तुम्हाला गवसायचं असेल तर सध्या तरी चांगला खेळ करणं गरजेचं आहे. आणि त्यामध्ये गोलंदाजी करत असताना धोत्रे संघाचा वैभव चांगली गोलंदाजी करतोय. वा भाई वा. चांगल्या पद्धतीने खेळ मैदानावरती वैभव दर्शवत आहेत. पहिल्या चेंडूवरती आक्रमण पडलं होतं. त्याच्यानंतर विकेट सिंगल सिंगल डॉट. म्हणजे आतापर्यंत या षटकाने खूप काही सांगितलेलं आहे. आपण बघू शकता गोलंदाजी करणाऱ्या धोत्रेकरांना. फुल टॉस बॉल. पुन्हा एकदा फलंदाज अनसक्सेस ठरतील. खेळपट्टीवरती फॉलोथ्रूवरती तितकं चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आपण बघताय. शेवटून अंतिम 2 चेंडू डॉट टाकले गोलंदाज वैभवने आणि त्यामध्ये आपण पाहू शकता 2 षटकांचा खेळ संपत असताना बॅटिंग करणारा बीड संघ पोहोचलाय 20 या धावफलकावरती.
2 ओव्हरचा खेळ संपलाय, जिथे बॅटिंग करत असताना खेळपट्टीमध्ये आपण बीड संघाला सध्या तरी 20 या धावफलकावरती पोहोचलेला बघाल. चला पुढचा जो काही लॉट्स आपण बघाल, जिथे पहिला सामना त्या दोन्ही टीमला विनंती असेल आपण वेळेच्या बाबतीत उपस्थिती दर्शवली आहे का रिपोर्टिंग करून राहा. 20 तर बनल्यात आतापर्यंत 10.00च्या धावगतीनं ही फलंदाजी मैदानावरती बीड संघाने केली आहे. बट इथून जर अधिकच्या धाब्यांचा मनसुबा या स्कोरबोर्डला द्यायचा असेल मग खेळपट्टीवरती सध्या तरी प्रयत्न इथून आघाताचे करावे लागणार आहेत बीड संघाच्या बॅटरला. तिसऱ्या षटकाला सुरुवात, जिथे आता तिसऱ्या स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आकाश दाखल होत आहेत. आकाश ऑन बॉलिंग मार्कवरती इंटर होतील. समोर स्ट्रायकर बॅटर तेजस. यावेळेस लेंथ भरपूर चांगली आहे. स्वीप करण्याच्या प्रयत्नामध्ये मैदानावरती बॅट्समन चेंडूला मिस करून राहिलेत आणि तिथे मेन अंपायर दर्शवतात लेग बाईज मधून एक सिंगल जी आता मिळाली जाईल. सोचून आणि समजून खेळपट्टीवरती आपण बघाल गोलंदाजी केली जाते या सामन्यामध्ये धोत्रे टीमच्या बॉलर्सकडून. मागच्या काळामध्ये तुम्ही काय केलंय हे विसरून आताच्या काळामध्ये तुम्ही काय करणार आहात या गोष्टीवरती खूप चांगला फोकस दर्शवतात गोलंदाज. पण हा चेंडू सध्या आता अधिकचा लेग स्टंपला सोडतोय. व्हाईट बॉल, अतिरिक्त चेंडू. गोलंदाज मैदानावरती चांगला फ्रेश माइंडमध्ये गोलंदाजी करत असताना आपण बघताय आणि समोर फलंदाजीला आता थोडासा इथून थांबवण्यात यशस्वी ठरतोय गोलंदाजी करणारा टीम. यावेळेस देखील लेग स्टंपला चेंडू सोडतोय. व्हाईट बॉल. कदाचित मनस्थिती वेगळी आहे गोलंदाजी करत असताना मैदानावरती गोलंदाज आकाशची, कारण त्यालाही माहिती आहे स्टंप टू स्टंप गोलंदाजी जर केली तर विकेट येऊ शकेल आणि विकेट जर मिळाली तर अपोजिट संघ बॅकफुटला जाऊ शकतो. त्यामुळे इथून उद्देश अधिकचा विकेटसाठी होतोय गोलंदाज आकाशचा. अपील केली आहे. समोर आपण बघू शकतायत मेन अंपायर दर्शवतायत पिचिंग इनफॅक्ट थोडासा बाहेर आहे आणि त्यामुळे आपण बघाल लेग बाईटचा इशारा आता पंच दर्शवतील. सिंगल येईल. स्कोरबोर्ड 24. दबाव भरपूर आहे सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये आपण बघू शकतायत सध्या तरी बीड संघाच्या या स्कोरबोर्डवरती आणि बॅटर्सवरती वाटत होतं सन्मानजनक धाबा बनतील. पण आता या धावफलकाला इथून भरपूर थांबून ठेवलेलं आहे गोलंदाजी करणाऱ्या मैदानावरती धोत्रे संघाच्या गोलंदाजांनी. बॅटल भरपूर चांगल्या खेळपट्टीमध्ये. पुढे ठेवले कनेक्शन. खूप सुंदर दिलंय क्षेत्ररक्षक. वाह काय एफर्ट्स दिले आहेत. यालाच म्हणतात मित्रांनो क्रिकेट. शेवटच्या क्षणापर्यंत खेळाचा खरतर कोणी अंदाज लावू शकत नाही. त्या खेळाचं नाव म्हणजेच क्रिकेट आणि सध्या अंदाज लावल्या क्षेत्ररक्षकाने मैदानावरती झेलचा आणि त्यामध्ये आता बघू शकतात परफेक्टली पकडला जाईल आणि मॅचमध्ये संपला खेळ. बॅट्समन आपण पाहू शकता तेजस आउट. अरे जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय घेन माघार त्यांच्या रक्तात नाही. बघा अक्षय रिप्ले काय सुंदर झेल पकडलाय. आजच्या रात्रीतील सर्वाधिक श्रेष्ठ झेल म्हणावा लागेल मैदानावरती. क्षेत्ररक्षक आविष्कार या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. बघा मित्रांनो कधी कधी टीम खरतर एका किंवा 2 प्लेयर्सवरती अवलंबून नसे. नेहमीच तुम्हाला म्हटलं जातं जेव्हा 11 खेळाडू किंवा 12 खेळाडू एकत्रित येतात तेव्हाच तो खेळ बघायला मजा येते. आज मैदानावरती आपण पाहू शकता धोत्रे संघ खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळतोय आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षण हे खूप लाजवाब बघायला मिळालं. 24ला 2 विकेट या सामन्यामध्ये बॅटिंग करणाऱ्या सध्या बीड संघाने खोलेत. नवीन बॅटर जितू. जितूला प्रमोट केलं जातं आता फलंदाजीसाठी मैदानावरती. सामन्यामध्ये दबाव तर भरपूर दिसतोय बॅटिंग करणाऱ्या बीड संघाच्या बॅटर्सवरती. जी टॉप ऑर्डरची फलंदाजी होती ती आपण लवकरच स्वस्तात ढासळलेली बघितली आहे आणि आता सध्या तरी बॅटिंग करत असताना मैदानामध्ये भरपूर शांतता दिसते. समोरच्या दिशेला स्टेप आउट केलेत आणि आक्रमण दर्शवत असताना जितूच्या बॅटमधून आलाय कडक आणि बेधडक चौकार. त्यांनी जनसेवेचा घेतलाय वसा. समाजकार्यात उमटवलाय ठसा. आहे हिऱ्यात हिरा कोहिनूर जसा. समाजाला लाभला नेता कसा. थँक्यू डीज हे. वाह मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आपण बघाल जितूला पाठवलंय आणि त्याने आल्या आल्या सांगितलेलं आहे
ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. देरी से आया हूं लेकिन छाकर चला जाऊंगा. मैदानावरती आपण पाहू शकताय ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये त्यामधून संघाला बाहेर काढण्याकरिता फलंदाजीसाठी जितू आलाय. 28 बनतायत बीड संघाच्या स्कोर बोर्डला. ओ शॉर्ट ऑफ लेन पूल करण्याचा प्रयत्न, बॅटवरती खालच्या भागाला कनेक्शन होत असताना पण बघितलंय. बॅटची आतली थोडीशी सायडा मेज आपण पकडलेली पाहिली, बॉल नाही. आणि त्याच्यानंतर फॉलोदरवरती विकेट किपर जे पोचत असताना पण बघितले आहेत. डॉट बॉल. आकाश गोलंदाजी करतात. सामन्यामध्ये आपण बघाल 2 अतिरिक्त चेंडू या षटकामध्ये टाकले आहेत गोलंदाज आकाशने. आणि त्यामुळे षटक थोडंसं लांबवलं. पुन्हा एकदा स्टेप आउटचा नजराना पेश केलाय आणि कहाणीमध्ये पुन्हा एकदा आलाय बरोबर हा जबरदस्त तडाखा. एक्सा कव्हरला चौकार. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला. और नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला. नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला. नारायण राम से आला दादा कोटिंबे वाला. थँक्यू डीज है. षटक क्रमांक मैदानामध्ये 3चा खेळ संपेल, जिथे स्कोरबोर्डवरती बॅटिंग करत असताना आपण बघू शकता बीड संघ 32 या धाफलकावरती पोहोचलेला आहे. वाटतही नव्हतं की इतक्या धाबा होतील, परंतु म्हणतात ना मित्रांनो, स्वतःचा विश्वास जर स्वतःवरती असला तर तुम्ही जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये जा, तिथे तुम्ही यशस्वी होणारच. आज मैदानावरती आपण बघाल ज्यावेळेस संघ अडचणीमध्ये सापडला बीड संघ, त्यावेळेस मैदानावरती जितू आला आणि जितूने मैदानावरती अंतिम आपण बघू शकता आकाशच्या विरोधात शेवटून 3 बॉल्सवरती आपण बघाल 8 धाबा मिळवलेल्या आहेत आणि टीम टोटल आता 32 वरती पोहोचलेला आहे. बत्तीस धाबा धाफलकावरती आहेत. सामन्यामध्ये आता ड्रिंक ब्रेक जो आपण घेतलेला बघितला आहे. इथून मैदानावरती एकच चर्चा सुरू आहे, कशा बशा तरी 40-45 धाबा बनवायला हव्यात. मंदार सर, या षटकामध्ये फक्त 4च बॉल राहणार आहेत ना? यस. जी पेनल्टी होती आपण बघाल बॅटिंग करणाऱ्या बीड संघाला, ती पेनल्टी काउंटिंग केली जाईल. फुल टॉस चेंडू षटक क्रमांक 4ला सुरुवात होतीये. लेग स्टिकच्या बरोबरनं आपण बघाल फाईन लेग एरियामध्ये फटका चांगला खेळलाय. 2 धाब्याची पूर्तता या बॉलवरती केली. जिथून आता 2 रन्स पॉपिंग क्रीजवरती कंप्लीट होतील. 2 मिळत आहेत. धाफलकावरती चेंजेस होत असताना 34 धाबा. बॅटल चांगले मैदानामध्ये आपण बघतायत. इथून लास्ट ओव्हरचा खेळ मैदानावरती सुरू आहे. शॉर्ट ऑफ लेन बाउन्सर बॉल, हरकत राहिली, धाबाची संधी आणि समोर आता आपण पाहू शकतायत फलंदाज बाद विकेट. स्कोरबोर्डला 34 आहे. सामन्यामध्ये आपण बघाल बॅटिंग करत असताना आयुक्ता 11 यंग स्टार बीड हा संघ मैदानावरती आपण बॅटिंग करत असताना बघाल. अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानावरती आपण बघू शकाल सध्याच्या घडीला धोत्रे संघ या सामन्यामध्ये गोलंदाजी करतोय. डेट स्पेशलिस्ट आपण बघताय हर्षद रसाळ तिथे गोलंदाजी करतायत. समोर स्ट्रायकर बॅटर मैदानावरती जितू बघायला मिळत आहेत, ज्या जितूने आज पुन्हा एकदा आपण बघाल बीडकरांना उमेद जागा केलेल्या आहेत. या सामन्यामध्ये सन्मानजनक धाफलकावरती ती उमेद चर्चेत राहील का? हो, पुढे ठेवतात पुन्हा एकदा समोरच्या दिशेला आपण बघू शकतात. बॅक टू दी बॉलर हेड, सर्वाधिक सेफ स्ट्रोक मैदानावरती जितूच्या बॅटमधून आलाय 4. अरे जनतेचा तो सेवक हाय, हे न माघार त्यांच्या रक्तात नाही. जनतेचा तो सेवक हाय, हे न माघार त्यांच्या रक्तात नाही. चूक करू नका हलक्यात घ्यायची, चूक करू नका हलक्यात घ्यायची.
कोणाच्या बसकी पाहत नाही हो डामसे साहेबांना. थँक्यू डीजे. जितू मैदानावरती आपण पाल फलंदाजी करत असताना खेळपट्टीवरती आगल्या निगळ्या शैलीमध्ये या सामन्यामध्ये खेळत असताना आपण पाहताय 39 रन बनल्यात. सामन्यामध्ये बॅटिंग करतोय आयुक्त 11 यंगस्टार बीड हा संघ. आज हिमतीला दाद द्यावी लागेल सामन्यामध्ये जितूच्या. हो, शॉर्ट ऑफ लेन सफल झालेत. बॅटची बाहेरची टॉपेज घेतली आहे आणि नॉनस्टॉप रिजन मध्ये आता चेंडू दाखल होत असताना चांगलं रिजन मिळतील 4. अजून एक चौका. या रायगड जिल्ह्यात या कर्जत शहरात संघ एक नंबर कोणाचा, संघ एक नंबर कोणाचा, आमच्या आंबेडकर. सामन्यामध्ये बॅट्समन जितूने आता पुन्हा एकदा आक्रमण ही चांगल्याच पद्धतीने दर्शवली आहेत. जितू आला आणि त्याने आपल्या नावाचा उल्लेख हा चांगल्याच पद्धतीने दर्शवलेला आहे. ओ, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. समोर आपण बघू शकतायत मंदार सर दर्शवतात की डॉट बॉल येईल. अंतिम चेंडू होता आणि तिथे बरोबर बॉलला कलेक्ट केलेला आहे. ऑलमोस्ट आपण पाहू शकतात निर्धाव चेंडू जो सध्याच्या घडीला इथून गोलंदाजी करत असताना अर्षदने वापरला. मंदार सर डॉट बॉल आहे ना? यस, डॉट बॉल. पंचांनी कन्फर्म केलं निर्धाव चेंडू असेल. 1 सेट इनिंगचा डाव मैदानावरती संपन्न होतोय. जिथे बॅटिंग करत असताना खेळपट्टीमध्ये आपण जरूर बघितलं बीड संघाला आयुक्त 11 यंगस्टार बीड हा संघ ज्यांनी स्कोरबोर्डवरती 43 बनवल्यात आणि 44 धाब्याचं टार्गेट जे मात्र या सामन्यामध्ये सेट केलं गेलं. फर्स्ट इनिंगचा खेळ मैदानावरती समाप्त राहिला आहे. जिथे आपण पाहू शकता फलंदाजी कशी राहिली, गोलंदाजी कशी राहिली. तेजसने पहिलं षटक टाकलं होतं जिथे 12 खर्च गेला, कोणताही विकेट मिळाला नव्हता. वैभवने देखील 8 खर्च गेला, 1 विकेट काढला. आकाशने तिथे आपण बघताय 10 खर्च करत असताना 1 विकेट मिळवला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 11 मिळाल्या. आणि अशा पद्धतीनं बॅटिंग करणाऱ्या या सामन्यामध्ये आपण बघताय बीड संघाने मजल गाठली. ऑलमोस्ट 43 वरती 44चं टार्गेट आहे. चला, नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. रेग्युलर पोलमधील पहिला सामना आपण पाहणार आहोत. ऑलमोस्ट आपण बघू शकतात विनर विनर असा सामना आहे. म्हणजे यामधून जिंकेल तो खेळत असताना बघायला मिळणार आहे बांसोली टीमच्या विरोधात. जो एक्सापोलचा आपण सामना पाहाल तो सामना आजच्या रात्रीमध्ये खेळवला जाईल आणि तो सामना 3 ओव्हरचा असेल. मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. टार्गेट 44 धाबेच आहे आणि या रनचेस कठीण राहील की सोपा हे ऐकवण्याकरता आता कमेंट्री बॉक्समध्ये करूया बदलाव. आणि जोडले जात आहेत कॉमबॉक्समध्ये आमचे साथी समालोचक अंकुशजी निरगुडा सर. थँक्यू. Hell. Yes, thank you so much, प्रकाश भल्ला सर. गोड आवाज त्यांचा आपण सातत्यपूर्वक ऐकतोय या स्पर्धेमध्ये आणि त्यांचं करू आपण वेलकम स्वागत. बघा 43 बनलं होतं, 2 धाब्यांचे पॅलेंट आहे. त्यामुळे एकूण 45 बनलं आणि 46 धाबाचा पाठलाग आता मॅचमध्ये करावा लागेल. 43 बनलं होतं आपण पाहतोय. एकूण 2 धाब्यांचे पॅलेंटही त्यामध्ये ॲड केल्या. एकूण 45 बनलं. चला लगेच अतिरिक्त वेळ खर्च करू नका. आता बीड संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 24 बॉल आणि 46 धाबांचा पाठलाग ह्या मॅचमध्ये करायचा. दोन्ही संघ आपण उल्लेख केला तर बऱ्याच लांबून हे दोन्ही संघ आज इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. अगदी थोडंसं उशीर झालं होतं. बीड संघ फार उशिराने या ठिकाणी पोहोचलं, परंतु पहिल्या डावामध्ये चांगली बॅटिंग केली. मी तर म्हणेन जितनं देखील चांगल्या धाबा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालं. सुरुवातीला असं वाटलं होतं की धाबा कुठेतरी रोखले गेले, परंतु त्यानंतर
चांगली बॅटिंग झाली आणि एकूण एक आपण पाहतोय सन्मानदायक टोटल ह्या मॅचमध्ये आता बीड संघानं उभं केलं आहे. 43 बनले होते, 2 धाब्यांची पॅलेंटी आपण पाहतोय समोरच्या टीमला दिली गेली होती आणि त्या 2 धाबा आम्ही या ठिकाणी ॲड केला. एकूण 45 बनलात. 46चा पाठलाग इथून करायचा. बघा बीड संघ आपला खेळाडू देखील या ठिकाणी ड्रेस कोडमध्ये नाही आहे, त्यामुळे जे पॅलेंटी आम्ही लावली गेली होती त्या 2 धाबा आम्ही पुन्हा एकदा ॲड केल्या होत्या, त्या आम्ही या ठिकाणी कमी केलेल्या आहेत. याची नोंद घ्या आपण. एकूण 43 बनलात. दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू जे आहेत म्हणजे 12 खेळाडू जे आहेत ते ड्रेस कोडमध्ये नाही आहेत. बघा बीड संघ आयोजकांकडून तुम्हाला सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत की आपण लगेच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि मॅच त्या ठिकाणी पंच आपण ताकीद द्या. ऑफिशियल पंच आपण त्या ठिकाणी दोन्ही टीमला बघा ताकीद द्या. खास करून बीड संघाला फार वेळ या ठिकाणी आपण आधीच घेतलेला आहे आणि या मॅचमध्ये आपण अतिरिक्त एक्स्ट्राचा वेळ आपण या ठिकाणी घेत आहेत. वारंवार या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतात. आयोजक कमिटी अर्थातच अमरदादा लांगे यांच्याकडून या सूचना येत आहेत आणि त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतात. अगदी वेळेचं भान ठेवा. बघा मित्रांनो, बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा आपण खेळत आलो आहे, परंतु आपल्या चला बीड संघ बघा जास्त उशीर करू नका प्लीज. यानंतर देखील आपण या ठिकाणी आपण विनर अशी मॅच खेळवणार आहोत. त्यामुळं जो संघ पहिला मॅच मध्ये जिंकलेला आहे त्या संघाने कुठेही जायचं नाहीये ही सूचना आहे. 24 मध्ये 44 धाबांचा पाठलाग इथून करायचा आहे. अर्थातच आपण पाहतोय की या मॅच मध्ये सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॅट्समन वैभव आणि विवेक ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी धाबा इतक्या मोठ्या नाहीत, इतक्या बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय नितीनला खऱ्या अर्थानं पॉवर प्ले मध्ये गोलंदाजीसाठी तो सज्ज झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती वैभव रसल आणि विवेक रसल अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज नितीन हा गोलकिंड फलंदाज जाडा आणि इथून मात्र डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी इथून करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ देखील इथून फार चांगली पाहायला मिळते. बॅटची कडा या ठिकाणी पाहायला मिळते आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये या ठिकाणी निघून चाललाय. अजून सारे खेळाडू खेळाया जमती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती थँक्यू डिझाय. अगदी या षटकाराची नितांत गरज होती. मागच्या 2 चेंडूमध्ये धाबा बनल्याच नव्हत्या आणि या षटकारानं मात्र श्री गणेशा केला जातोय. इथून आपण पाहतोय की थोडंसं दबाव होता कारण डॉट बॉल या ठिकाणी आले होते आणि त्या परिस्थितीमध्ये खेळलेला हा फटका खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतो. फलंदाज वैभव रसालच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला.
हो याही वेळेस फुलटॉस परंतु इथून चुका झाल्यात विकेट किपरच्या माध्यमातून लॉंग स्टॉप वरून सरळ चाललाय नॉन स्टॉप रिझन मध्ये 4 धाबा. येस थँक्यू डिझाईन बघा रिफ्लेमध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीनं अगदी वेग भरपूर आहे गोलंदाजाकडं आणि त्या वेगावरती मी तर म्हणून स्वरून गोलंदाजी केली जाते परंतु साथ मिळत नाही आहे. अशा तऱ्हेचे त्या ठिकाणी विकेट किपरला हा चेंडू पकडणं फार महत्त्वाचं होतं परंतु तिथून खऱ्या अर्थानं चुका झाल्यात आणि इथून 4 धापा देखील तब्बल आता मोजाव्या लागतात. टीमची टोटल धापा संख्या धावपटल्यावरती 10 वरती संघ पोहोचला. ही लाईन फार चांगली अगदीच मागच्याही 2 चेंडूवरती खऱ्या अर्थानं मोठे फटके आले होते त्यावेळेस मात्र इथून तोडची लेंथ जी होती ती मागे खेचली आहे गोलंदाजानं आणि इथून पॅटची खऱ्या अर्थानं आतली कडा घेतली होती. चेंडू तर सरळ एसटी रक्षकाचा हातामध्ये हा चेंडू विसावला जातोय या ठिकाणी धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न त्या ठिकाणी होत नाहीये. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी फेकला जातोय. नितीनला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती अगदी पॉवर प्लेमध्ये तो गोलंदाजीसाठी आलाय आणि या ठिकाणी आपले अस्तित्व कायम टिकवत असताना बघा तिथं लाविती लाखाची आहो बक्षीस बघा तिथं लाविती आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती आज थँक्यू डिझे थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 10 वरती संघ जाऊन पोहोचला. पहिली विकेट या ठिकाणी आपण पाहतोय वैभव रसल या ठिकाणी बाद झालाय. त्यांना चांगली बॅटिंग आपण पाहतोय चांगलं धापा त्याच्या बॅटमधून येत होत्या परंतु या शेवटच्या चेंडूवरती मात्र त्याची विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. शेवटची आता आपण पाहतो येणारे 18 बॉल आणि विजयासाठी 34 धावांची अजूनही गरज आहे ह्या मॅचमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय जयवंत हा गोलंदाज झाला बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हर्षदला आपण पाहतोय ओव्हर फुटाचा बॉल व्ही झोन मध्ये लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचले जाते. अगदी चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. व्ही झोन मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी वेगानं चेंडूवरती पोहोचलेत आणि बॉलवरती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल सिंगल धाव. जयला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती अगदी चांगली सुरुवात या षटकाची पाहायला मिळते. सध्या सिंगल डबल्सनं सध्या प्रभास सध्या चालू आहे परंतु इथून त्या इंटेक्शन धाबा कुठेतरी मी तर म्हणेन कठीण बनतील. बॅटची कडा या ठिकाणी पुन्हा एकदा आडवा बॅटनं क्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रॉपर करेक्शन नाही आहे त्या ठिकाणी आणि याही बॉलवरती पुन्हा एकदा सिंगलच पाहायला मिळते. अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळतं. अगदी सिंगल डबलनं प्रभास सुरुवात एखाद्या खराब चेंडूवरती मोठा फटका एखाद्या चांगली गोलंदाजी राहिली गोलंदाज जयची या षटकामध्ये. बघा दोन्ही चेंडूवरती फक्त सिंगलच बनल्यात. अगदी धाबा कुठेतरी या षटकामध्ये रोखल्या जातात. पहिल्या सुरुवातीला आपण पाहतो एक षटकार आपण पाहिलं एक चौकार देखील आपण पाहिलं होतं वैभवच्या पाठमधून परंतु जसं वैभव बाद झालं तर धाबा कुठेतरी मी ते म्हणा रोखल्यात. या ठिकाणी देखील फटका चांगला आहे मिड विकेट रिझर्व्हमधून क्षेत्ररक्षक भोसले जाते दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी परंतु एकच धाबेवरती आता पुन्हा एकदा याही चेंडूवरती सिंगलच पाहायला मिळते. प्रयत्न चालू आहेत परंतु इथून प्रयत्न करावे लागतील. मोठे फटके येणं नितांत गरजेचं आहेत परंतु ते फटके येत नाही आहे. सध्या गोलंदाजी फार चांगली जयची आपल्याला पाहायला मिळते. सिंगल तिन्ही चेंडूवरती 3 सिंगल या ठिकाणी बनल्यात परंतु थोडंसं दबाव या षटकामध्ये आता फलंदाजी करणाऱ्या टीमवरती सध्या पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटनं पडल्यानंतर अतिरिक्त वलन चेंडू गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ फेस पडल्यानंतर मी तर म्हणेन बाहेरच्या दिशेने चेंडू वलन घेतोय. सरळ एसटी रक्षक वेद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि अजून एक आला आहे हा डॉट बॉल. फार चांगली नियंत्रित गोलंदाजी काय असते ना ते सिद्ध करतोय गोलंदाज जय या षटकावरती. सुरुवातीला आपण पाहतोय पॉवर प्लेमध्ये धाबा चांगल्या पद्धतीने बनल्या होत्या परंतु या षटकाची सुरुवात अगदी फार चांगली झाली आणि शेवट देखील आता गोड करत असताना पाहायला मिळतोय. क्रॉस बॅटनं क्षेत्ररक्षक कुणी नाहीये. लॉंग स्टॉप रिझन मधून चालला नॉन स्टॉप सीमा रेखा पार 4 रन. आज रंगलाई नारायण डामसे साहेब चषक सभापती आज रंगलाई
नारायण रामसे साहेब चषक सभापती आज रंगलाय नारायण रामसे साहेब चषक सभापती आज रंगलाय नारायण रामसे साहेब चषक सभापती येस थँक्यू. बघा आमचे डॉलीमॉन आता मैदानाच्या आतमध्ये एंटरटेनमेंट एन्जॉय करतायत आणि थांसाई करू आपण वेलकम स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी जणू काही डीजे मधूनच निघाले की काय असंच वाटलं त्या ठिकाणी. अगदी वेगळे चित्र पाहायला मिळालं होतं आणि आज ते आपल्याला संपूर्ण रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अगदी क्रिकेटला एन्जॉय करत असताना आमचे छोटेसे डॉलीमॉन आहेत आणि त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथून डान्स पाहायला मिळेल. नक्कीच चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या आपण पाहतो 17 वरती संघ जाऊन पोहोचलाय. क्रॉस बॅट पुन्हा एकदा ऑफस्टिकला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मध्ये स्ट्रोक बनवायचा प्रयत्न होता परंतु इथून बॅट आणि बॉलचा संपर्कच नाहीये. डॉट बॉल आलाय. शेवटचाही बॉलवरती धाबा आलेलीच नाहीये. एक चौकार फक्त या षटकामध्ये. अगदी त्यानंतर 3 सिंगल एकूण धाबा या षटकामध्ये आपण पाहतोय. 7 धाबा या षटकामध्ये आल्या आणि टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 17 वरती येणार आहे. तर 12 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत ते तब्बल 27 धाबा. मागची मॅच आपण याच पद्धतीनं पाहिली होती की 52 बनल्या होत्या. 53चा पाठलाग करायचा होता आणि त्या धाबा कुठेतरी मी तर म्हणेन कठीण झाल्या होत्या. म्हणजे या मैदानावरचा आपण इतिहास पाहिला तर या मैदानावरती जो पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करतोय संघ तो संघ मी तर म्हणेन 100% चान्सेस जिंकण्याचे असतात आणि त्याच इंटेक्शननं सध्या ही मॅच चालू आहे. येणारे 12 मध्ये 27 धाबांची गरज आहे. त्या अर्थात टीम धोत्रे संघाला या मॅचमध्ये अगदी बीड संघानं आपला धबधबा कायम ठेवला. थोडंसं लेट उशिरानं आलं होतं या ठिकाणी परंतु लेट आले परंतु थेट आले. या ठिकाणी 12 मध्ये आता 27 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय गोलंदाज भूषणला आपण पाहतोय. 12 मध्ये 27 आपण पाहतोय की 13.50च्या सरासरीने प्रत्येक षटकामागे आता इथून धाबा बनवायचा परंतु या धाबा बनतील का कारण इथून क्षमता आहे. मी तर म्हणेन दोन्ही फलंदाजाकडे आपण पाहतोय विवेक आणि हर्षद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळते. विवेक सध्या 2 चेंडूचा खेळ त्यानं केला. 2 चेंडूमध्ये 2 धाबा त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. हर्षदनं देखील 4 मध्ये 5 क्रॉस बॅटनं या ठिकाणी फटका फसलाय आणि अजून एक झटका बसलाय. धोत्रे टीमला फलंदाज होईल बाद. झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला झाला 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 त्याच्या नावाचा बोलबाला और नारायण रामसे आला दादा कोटिंबेवाला 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 येस थँक्यू डिझाय. थँक्यू सो मच. विकेट या ठिकाणी आपण पाहतोय या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅट्समन आकाशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तो एंटर झालाय. 11 मध्ये 27 धाबांची गरज आहे. बॉलर तयार. बॉलिंग ट्रॅकवरती अगदी चांगल्या लेंथवरती गोलंदाजी. हा फटका देखील या ठिकाणी मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक 1 पाहायला मिळतील आणि इथून देखील अजून एक विकेटचं पतन सलगच्या दोन्ही चेंडूवरती 2 महत्वाच्या विकेट या ठिकाणी आता गमावल्यात. टीम आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी धोत्रे संघानं आणि या मॅचमध्ये आता पकड मजबूत करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर अर्थातच या ठिकाणी चर्चा त्याच्या नावाची होते ती गावोगाव होते ती गावोगाव चर्चा होते ती गावोगाव हे राजा माणूस भला लय आहे होतो दिलवाला राजा माणूस भला लय आहे होतो दिलवाला. चला नवीन फलंदाज लगेच पाठवायचा बघा. रेडी ठेवा पण विनंती असेल. येणारे आता 10 चेंडू 27 ची गरज आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॅट्समन जितेशला आपण पाहतोय. अगदी तू चल माया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये झाली आणि हॅट्रिकच्या उमरल्यावरती गोलंदाज आपण पाहतोय सध्या
भूषणला 2 चेंडूमध्ये 2 सलग विकेट त्यानं बेलवल्यात आणि इथून आता हॅट्रिक साध्य करेल का हा गोलंदाज? 10 मध्ये 27ची गरज आहे. आता थोडंसं दबाव या ठिकाणी आता मी तर पडेल पाहायला मिळेल दुसऱ्या संघाच्या फलंदाजावरती, कारण दाबा आलेलेच नाहीयेत. हो, याही वेळेस हॅट्रिकची चान्स आणि इथे जेल कॅरी केला विकेट किपरच्या माध्यमातून आणि अजून एक विकेटचं पतन फलंदाज होतो याही चेंडूवरती बाद. अहो नारायण रामचे आला दादा कोटी वाला, नारायण रामचे आला दादा कोटी वाला, नारायण रामचे आला दादा कोटी वाला, नारायण रामचे आला दादा कोटी वाला. थँक्यू डिसाय. अजून एक विकेट बघा, सलगचे 3 चेंडूवरती 3 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला विकेट हॅट्रिक भूषण मात्र या ठिकाणी साध्य केली आहे. आजच्या रात्रीतली पहिली विकेट हॅट्रिक मी तर म्हणेन गोलंदाजाच्या नावावरती थोडासा मी तर म्हणेन या ठिकाणी धाब्यांसाठी संघर्ष करत होता दुसरे संघ आणि अशा परिस्थितीमध्ये या 3 विकेट बऱ्याच काही सांगून जातील. दिल्ली बहुत दूर आहे. येणाऱ्या आता 9 चेंडू आणि विजयासाठी गरजाच्या 27 धावांची. फार चांगली गोलंदाजी भूषणची आपण पाहतोय. अगदी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोशनला आता इथून चांगली कामगिरी करावी लागेल. रोशन साठी हा बॉल सरळ बीट करत चाललाय रोशनला विकेट किपरच्या आतमध्ये. अजून एकाला डॉट बॉल. मॅडम षटक पाहायला मिळेल कालच्या रात्रीतल्या, पण पाहतोय भूषण फार चांगली गोलंदाजी, चांगली लेंथ लाईन वरती गोलंदाजी सध्या त्याची चालू आहे. सलग 3 बॉलवरती 3 विकेट आणि त्यानंतर हा देखील आला डॉट बॉल. 4 चेंडू धडा मी तर म्हणेन डॉट फेकले तर फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सध्या पाहायला मिळतं. बघा डेट ओव्हरमध्ये गोलंदाजी तुम्हाला चांगली करायची असते आणि ती गोलंदाजी मी तर म्हणेन त्याचं प्रत्यक्ष उदाहरण इथून देत असताना भूषणला आपण पाहिलं. अगदीच गोलंदाजीसाठी आले होते त्यावेळेस आपण विचार केला 12 मध्ये 27ची गरज होती. अशा परिस्थितीमध्ये त्यानं फेकलेलं हे षटक फार महत्त्वाचं टर्निंग पॉईंट ठरू शकतं या मॅचमध्ये मी तर म्हणेन तर आज सामना जिंकला कदाचित बीड संघानं तर भूषणचं हे षटक जे आहे ते फार महत्त्वाचं राहील. 5 मध्ये 1च धाव आतापर्यंत त्याने खर्च केले. शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. थोडीशी निराशा केली आहे दुसऱ्या संघाच्या फलंदाजांना. असं वाटलं होती की इथून या धाबांचा पाठलाग सहज रीतीने केला जाऊ शकतो, परंतु थोडीशी निराशादायक फलंदाजी राहिली आहे. डॉट बॉल बरेचसे केलेत आणि त्यामुळेच कुठेतरी प्रेशर या ठिकाणी आता बनला जातो दुसऱ्या संघावरती. अजून एक डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो आणि इथून षटक समाप्तीचा इशारा देखील म्हणजे ऑफिशियल त्या ठिकाणी करतायत. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली धाव फलकावरती तर 18 वरती संघ जाऊन पोहोचला. येणाऱ्या तर 6 बॉल फक्त शिल्लक आहेत आणि 6 मध्ये इथून बनवायच्यात त्या 26 धावा. अरे कोण रे आला तो कर्जतवाला, अरे कोण रे आला यो कोटिंब्यावाला, तो कशात कम नाही रे दादा, कशात कम नाही रे. आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे, आमच्या नारायण डामसे दादाच्या या नावात दम हाय रे. थँक्यू टू सर. 6 मध्ये आता 26 धावांची गरज आहे. ती 6 बॉल 26 धावांचं समीकरण मी तर म्हणेन इथून धाबा अजूनही बनवू शकतात या मॅचमध्ये. असं नाहीये की धाबा बनणार नाहीये, परंतु इथून प्रयत्न जर केले कदाचित तर 6 मध्ये 26 देखील आपण कित्येकदा बनताना आपण पाहिलं. 6 मध्ये 30 देखील बनल्यात, 6 मध्ये 32 देखील बनल्यात. त्यामुळे 6 मध्ये 26 आता सध्या बडवायच्या त्या अर्थात दुसऱ्या संघाला. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज तेजसला सर स्वतः पातळ बांधाचा हा गोलंदाज आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती. डेट 4 मध्ये आता कशा पद्धतीनं गोलंदाजी राहील. बीड संघ बऱ्याचशा उशिरानं तब्बल 1 तास लेट झाला होता, परंतु इथून खेळ फार चांगला त्यांचा राहिलाय. यावेळेस मात्र विकेट किपर देखील बीट झाले. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि पुन्हा एकदा इथून मात्र थोडीशी खराब फिल्डिंग राहिली आहे.
फिल्डिंग थोडीशी खराब राहिली आहे मी ते म्हणून बीड संघात सुरुवातीपासूनच, परंतु इथून मी तर म्हणेन ना वारंवार त्यांच्याही माध्यमातून चुका झालेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु इथून धोत्रे संघ मात्र थोडासा बॅकफुटला जसं त्या पाहायला मिळतोय काही मोठे फटके येत नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला इथून चांगला खेळ करणं फार महत्त्वाचं आहे. येणाऱ्या आता 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25ची गरज आहे. चला अतिरिक्त एक्स्ट्राचा वेळ खर्च करू नका. बरे प्रेक्षक वर्ग देखील आता मोठ्या संख्येनं या ठिकाणी आपल्याला दाखल पाहायला मिळतोय, दाखल झाला. या ठिकाणी अजून एक बॅटची टॉफेज आणि लेग स्लिप गडा हा झेल कॅरी करत अजून एक धक्का या ठिकाणी दिला जातो. टीम धोत्रे संघाला फलंदाज होईल यावेळेस मात्र हर्षद या चेंडूवरती बाद. दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा आहे, दिलदार मोठ्या मनाचा समाजसेवक गोरगरिबांचा साऱ्या कार्यकर्ते शहरात डंका वाजतोय नारायणराव दादांचा, साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव दादांचा, साऱ्या कार्यकर्ते डेफिनेटली संपूर्ण कर्जत आणि मी तर म्हणेन कशाले विभागामध्ये नारायण शेठ डामसे दादांचा धक्का तर वाजतो. ते त्यांचं टायटल सॉन्ग आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय. त्याचबरोबरीने आपण पाहतोय अमरदादा लांगे अगदी या स्पर्धेचे सर्व आपल्याला मुख्य व्यासपीठावरती सध्या पाहायला मिळत आहेत. चांगला फटका लॉंग ऑफ रिझनमध्ये फिल्डिंगला जबाब राहिली आहे त्या ठिकाणी. सिंगल डबलनं काम बनणार नाही या ठिकाणी. तुम्हाला प्रयत्न अगदी मोठ्या फटक्यांसाठीच करावे लागतील, परंतु इथून सध्या तरी मोठे फटके येत नाही आहेत. सिंगल याही बॉलवरती पाहायला मिळते. टीमची टोटल धाबा आपण पाहिलं तर स्कोर कार्डवरती फक्त आणि फक्त 20 धाबा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि तिथून 3 मध्ये आता समीकरण राहिले आहे ते 24 धाबांचं. म्हणजे तिन्ही आता मोठे फटके आले तरी कदाचित त्या धाबापर्यंत पोहोचणं फार कठीण जाऊ शकतो. हा फटका ऑब्स्टिकलला जाऊन खेळलाय, अगदीच लॉंग ऑनच्या रिजनमध्ये पकडला जाईल झेल आणि संपलाय खेळ फलंदाजाचा. अजून एक विकेट. नारायणराव दादांचा साऱ्या रायगड जिल्ह्यात डंका वाजतोय नारायणराव दादांचा. थँक्यू टू सर, थँक्यू सो मच. 6 फलंदाज आतापर्यंत निम्यापेक्षा अर्धा संघ इथून गारच झाला. बितबड्यांना तंबूमध्ये परतला. 7व्या आणि 8व्या क्रमांकाची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळला अजूनही शिल्लक आहे या मॅचमध्ये. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न 2 डाईचा लगी तो चकी नाही तो बरबादी, पण इथून मात्र रनआउटचा या ठिकाणी अजून एक विकेट या ठिकाणी प्राप्त केली आहे. आणि आपण या ठिकाणी सन्मानाकडे बोलणार आहोत. शेवटचा बॉल बाकी आहे त्यामुळं आज चेंडू पडल्यानंतर आपण नक्कीच सन्मानाकडे देखील या ठिकाणी बोलणार आहोत. अगदी चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल बा. विनंती असेल, शेवटचा बॉल आहे. अगदी 7 फलंदाज बाद झाले त्या ठिकाणी. पण पाहतोय धोत्रे संघ अगदी थोडंसं बॅकफुटला गेला. सुरुवातीपासून धाबा बनल्याच नव्हत्या, थोडंसं दबाव वाढत चालला होता. पॉवर प्लेमध्ये जरूर धाबा आल्या होत्या, परंतु त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे आणि त्यामुळे इथून कुठेतरी हा सामना त्यांच्या माध्यमातून आता गमावला जातोय आणि हा सामना जिंकलाय टीम बीड संघानं. हार्डलक टीम धोत्रे या मॅचमध्ये अगदी आपण सहभाग नोंदवला. चांगला खेळ आपलाही राहिला, परंतु इथून आपल्याला प्रतिचा प्रवास करावा लागतोय. आपण सन्मानाकडे या ठिकाणी वळतोय. अर्थातच या स्पर्धेच्या सर्व अर्थातच एनडी ग्रुपच्या अध्यक्ष सन्माननीय प्रकाश दादा पिंगला यांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करणार आहोत.